दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप दिला जाणार आहे। विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस, महापालिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा आज सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत 12,000 पेक्षा अधिक सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होणार आहे। मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यात 45,000 मूर्तींचं विसर्जन होणार आहे। पालघर मध्ये देखील प्रशासनाच्या वतीने जय्यत अशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे। तर 10 दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना निरोप दिला जाणार आहे। विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस, महापालिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। तर चौपाट्यांवर देखील पालिकांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। मंडळांच्या वतीने देखील कालपासून दर्शन बंद करण्यात आलेलं आहे। मंडळांची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। मुंबईतील आढावा घेण्यासाठी थेट मी आमच्या प्रतिनिधींकडे जातोय। लालबागच्या राजा परिसरातून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। गणेश गल्लीचा राजा परिसरामधून आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत आहे, तर गिरगाव चौपाटीच्या परिसरातून शुभम कोळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। पहिल्यांदा मी मीनाक्षी तुमच्याकडे येतोय। लालबागच्या राजाचं दर्शन काल रात्रीपासून बंद करण्यात आलेलं आहे। मंडळाच्या वतीने आता मिरवणुकीची जय्यत अशा पद्धतीची तयारी केली जाते। तयारी कोणत्या टप्प्यामध्ये सध्या पोहोचलेली आहे? नक्की शुभम, आपण पाहतोय मागच्या 10 दिवसांमध्ये लालबागच्या राजाला लाखोच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। तीच गर्दी आज आपण दुपटीने पाहणार आहोत, कारण आज राजाची मिरवणूक सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। खरं पाहायला गेलं तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे, इथूनच राजाची मिरवणूक जी आहे ती बाहेर पडणार आहे। सध्या आपण पाहतोय आज सकाळी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती राजाला पाहण्यासाठी, राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। खरं तर पाहिलं तर आपण लाखो भाविक जे आहेत त्यांचं आकर्षण असलेलं लालबागचा राजाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक जी आहे ती थोड्याच वेळात निघणार आहे। 9:30 वाजता महाआरती होईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की 10:30च्या सुमारास लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे ती निघणार आहे। खरं पाहायला गेलं तर या मिरवणुकीमध्ये कोळी बांधव असतील किंवा सर्वच गणेश भक्त असतील ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, कारण एकूणच आपण पाहतो की दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत ती या मिरवणुकीमध्ये हजेरी लावतात। ज्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणं शक्य होत नसतं असे भाविक जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात आणि विसर्जन मार्गावरून दर्शन घेत असतात। सध्या आपण पाहू शकतो की राजाच्या मिरवणुकीची तयारी जी आहे, मिरवणूक सोहळा पार पडणार आहे त्याची तयारी जी आहे अद्याप या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा मग पालिका प्रशासन असेल यांनी पूर्णतः खबरदारी घेतलेली आहे। लालबागच्या राजाच्या राजेशाही मिरवणुकीत आपण पाहतोय की लालबाग मार्केटमधून ही निघणार आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की जल्लोषात आणि एक वेगळंच आनंदमय वातावरणामध्ये आपल्याला ही मिरवणूक पाहायला मिळणार आहे। ठिकठिकाणी आपण पाहू शकतो की राजा जेव्हा निघणार, राजाची जेव्हा मिरवणूक या ठिकाणी निघणार त्या ठिकाणावरती आपण पाहू शकतो की फुलांची पुष्पवृष्टी जी आहे ती होत असते। मोठा गुलाल जो आहे तो उधळला जातो। आजचा हा दिवस आपण पाहू शकतो एक वेगळंच वातावरण जे आहे ते संपूर्णतः लालबाग परळ परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अवघ्या काही तासातच लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे ती निघणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी जय्यत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये सध्या उल्हासित आणि प्रसन्न वातावरण असल्याचं पाहायला मिळते। आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आता गणेश भक्त सज्ज झालेले आहेत। गणेश गल्लीचा राजा मंडळाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत त्या ठिकाणाहून जोडलेले आहेत। चेतन, कशा पद्धतीने मंडळाच्या वतीने तयारी पूर्ण झालेली आहे? काल रात्रीपासून गणपती बाप्पांचं दर्शन बंद करण्यात आलंय आणि आता मिरवणुकीची लगबग सुरू असल्याचं दिसतंय। निश्चितच मुंबईचा राजा म्हणून ज्याची ख्याती आहे त्याच गणेश गल्लीतील मुंबईच्या राजासमोर आपण उभे आहोत आणि महादेवाचं रौद्र रूप धारण केलेल्या खाली
जर पाहिली तर 22 फुटी हा गणपतीची मूर्ती आहे आणि 22 फूट वाले की जय ही दरवेळीची गोष्ट आपल्याला मुंबई शहराच्या मिरवणूक पाहायला मिळते। आता अवघ्या तासाभरा म्हणजे सकाळी 8 वाजता मुंबई शहराच्या महाआरतीला सुरुवात होणार आहे आणि ही महाआरती झाल्यानंतर एकूणच जर पाहिलं तर या गणेश गल्लीच्या चिंचोळे गल्लीतून ही 22 फुटी मूर्ती आहे ती बाहेर पडणार आहे। ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की लालबाग परळमध्ये सर्वप्रथम जो मान आहे तो मुंबईचा राजाच्या गणेश गल्लीचा आहे। 57 वर्ष जवळजवळ 97 वर्ष झाली ही परंपरा जपली जात आहे आणि मुंबईचा राजा बाहेर पडल्यानंतर आपल्याला लालबागचा राजाही बाहेर पडताना पाहायला मिळतो। एकूणच जवळपास 24 तास जी विसर्जन मिरवणूक चालते अशा गणपतीमध्ये मुंबईच्या राजाचं नाव आहे आणि जर आपण पाहिलं तर त्याचा जो विसर्जन मिरवणुकीचा ट्रक आहे तोही फुलांनी सजवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणीही यावेळेचं जे आकर्षण होतं मूर्तीचं की महादेवाच्या रूपामध्ये जी मूर्ती विराजमान होती, महाकाल रूप जे घेतलेलं होतं, त्याच प्रकारे विसर्जन मिरवणुकीच्या ट्रकवरती सुद्धा आता पाठीमागे जर आपण पाहिलं तर त्रिशूळ आणि डमरूही सजवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच महाकालाच्या रूपामध्ये हा गणेश गल्लीचा जो मुंबईचा राजा आहे तो आता मार्गस्थ होणार आहे आणि अवघ्या तासाभरानंतर लाखो भाविक आहेत ते आपल्याला लालबाग परळमध्ये मुंबईचा राजाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना पाहायला मिळू शकतात। शुभम, अगदी चेतन, तर गणेश गल्लीच्या राज्याची मिरवणुकीची तयारी देखील आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे याची अपडेट देण्यासाठी शुभम कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। शुभम, महापालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत कारण मोठ्या संख्येने गणपती बाप्पांचं विसर्जन गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये होत असतं आणि मानाचे महत्त्वाचे गणपती देखील याच ठिकाणी विसर्जित होत असतात। कशा पद्धतीची तयारी गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये सध्या प्रशासनाने केलेली आहे? निश्चित शुभम, पाहिलं तर आज अनंत चतुर्थी आहे आणि याच निमित्ताने आपण पाहिलं तर मुंबईतील जी काही गणेश मंडळ आहेत ती याच ठिकाणी त्यांच्या बाप्पाला निरोप देण्याकरिता मोठ्या संख्येने जे आहे ते पोहोचत असतात। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महानगरपालिका असेल, त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, यांच्या वतीने जी आहे ती जय्यत तयारी एकंदरीत करण्यात आलेली आहे। विसर्जनाचे जे काही प्रमुख मार्ग आहेत त्या सर्वच मार्गांवरती जे आहे ते पोलिसांची कडी नजर जी आहे ती काल रात्रीपासूनच पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीने जी आहे ती नाकाबंदी जी आहे ती करण्यात आली, तर अनेक ठिकाणी जो आहे तो अजूनही तगडा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। हा बंदोबस्त जो आहे तो गणेश विसर्जनाच्या नंतरच सोडण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने एकंदरीत सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पाहिलं तर संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसरामध्ये जे काही प्रमुख मार्ग आहेत, जे काही विसर्जनाचे मार्ग आहेत किंवा चौपाटीच्या परिसरामध्ये उंच असे स्टेज जे आहे ते उभारलेले आहेत, त्याच ठिकाणावरून पोलिसांची नजर जी आहे ती राहणार आहे। तर आपण पाहिलं तर संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसरामध्ये जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरेज देखील जे आहेत ते प्रशासनाच्या वतीने जे आहे ते लावलेले आहेत। तर विसर्जनाच्या मार्गावरती जे आहे ते ड्रोन कॅमेराच्या वतीने देखील संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवरती जी आहे ती पोलिसांची कडी नजर एकंदरीत राहणार आहे। तर खाकी वर्दींसह जे आहेत ते पोलीस प्रशासन जे आहे ते पोलीस बांधव जे आहेत ते सिव्हिल युनिफॉर्म मध्ये देखील आज जे आहे ते विसर्जन मिरवणुकीमध्ये जे आहेत ते सामील होणार आहेत, जेणेकरून कोणताही प्रकार जो आहे तो या विसर्जन मिरवणुकीमध्ये दरम्यान घडू नये। आपण पाहिलं तर ही दृश्य जी आहेत ती सध्या गिरगाव चौपाटीवरची आहेत। ह्या मार्गावरून जी आहे ती मोठी वाहने विसर्जनाकरिता जे आहे ते प्रस्थान होणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला जो आपण मार्ग पाहतो त्या ठिकाणाहून जी काही लहान वाहने आहेत त्या लहान ज्या वाहनातून जे आहे ते पुढे मार्गस्थ होणार आहेत। तर तिसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जी काही घरगुती गणेश मूर्ती आहेत, घरगुती बाप्पा आहे, त्यांच्याकरिता ही रांग एकंदरीत केलेली आहे। तर अशा प्रकारचं संपूर्ण ह्या ठिकाणी विसर्जनाकरिता नियोजन एकंदरीत करण्यात आले आहे। तर दुसरीकडे काही स्टेज देखील उभारलेले आहेत प्रशासनाच्या वतीने, नियंत्रण कक्ष असेल, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक कक्ष असेल, असे अनेक कक्ष देखील जे आहेत ते या ठिकाणी एकंदरीत स्थापन करण्यात आले आहेत। अगदी 24 तासांच्या नंतर जे आहेत ते या ठिकाणी अनेक गणेश मंडळ असतील किंवा अनेक गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जनाकरिता येत असतात आणि मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती पोलिसांच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। शुभम, अगदी गिरगावच्या परिसरामध्ये शुभम, प्रशासनाची तयारी आता पूर्ण झालेली आहे। लालबागच्या राज्याच्या परिसरातून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। गणेश गल्लीच्या राज्याचे अपडेट देखील आपण घेतलेले, चेतन ननावरे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। तर गिरगावमधून शुभम कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। तुम्ही तिघ देखील आमच्यासोबत असे जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।